कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे होत असलेल्या मच्छीमारी जेटी विरोधात मनसेचे जयेंद्र कोठारकर तसेच ग्रामस्थ हे 1 मे कामगार दिनानिमित्त रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासन, राजापूर तालुका प्रशासन जोपर्यंत कारवाई करत नाही तसेच मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत जयेंद्र कोठारकर हे आमरण उपोषण करणार आहेत। 26 जानेवारीला आम्ही पाण्यात उतरून साखरी नाटे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। या आंदोलनाची दखल आपले राजापूर तालुक्याचे प्रांत मॅडम जास्मिन मॅडम म्हणून आल्या होत्या। त्यांनी आमचं आंदोलन थांबवलं आणि सांगितलं तुमच्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो आणि त्या ठिकाणीचं साखरी नाटेचं काम हे थांबवलं होतं। परंतु 6 फेब्रुवारीला पुन्हा ते काम चालू झालं म्हणून मी जलसमाधीचा निर्णय घेतला होता। राजापूर तालुक्याचे आमदार यांनी ते आंदोलन थांबवलं, परंतु आजपर्यंत मला कुठलाही न्याय मिळाला नाही। त्यासाठी 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर मी उपोषणाला आमरण उपोषण करणार आहे। त्याची प्रमुख मुद्दे असे आहेत, साखरी नाटे येथे जेटी मंजूर असून त्याचं काम हे धाऊलोली या ठिकाणी चालू आहे, ते कसं? 2 कोणतेही भूसंपादन न करता हा प्रोजेक्ट सँक्शन केला गेला, त्या प्रोजेक्टची आजपर्यंत मोजणीही झालेली नाही। 3 भूमिपूजन 8 ऑक्टोबर 2024 रोजी झालं, परंतु ऑर्डर ही दुसऱ्या दिवशी निघालेली आहे। 4 कांदळवन, तिथे कांदळवन आहे, ते कांदळवन नष्ट होण्याच्या तयारीत आहेत, त्याच्यामुळे हे सर्व नियम निष्कर्ष अटी शर्ती हे धाब्यावर बसवले आहेत कॉन्ट्रॅक्टरने। 5 महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीत आम्ही 13 मुद्दे काढून आक्षेप घेतलेला होता। जनसुनावणीला संपूर्ण अहवाल हा 500 पानाचा अहवाल हा संपूर्ण इंग्रजीमध्ये आहे, त्याचं संक्षिप्त रूपामध्ये 10 पानामध्ये त्यांनी हे केला आहे। तो अहवाल अजूनपर्यंत मराठीमध्ये केलेला नाही। 6 मातीचा भराव एवढा केलेला आहे, 70 ते 80 हजार ब्रास माती त्या ठिकाणी टाकली गेली आहे, त्याची कोणतीही रॉयल्टी भरली नाही, फक्त 3000 ब्रास माती तिथे टाकलेली आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हावी असे अनेक माझे मुद्दे आहेत। यासाठी मी हे उपोषणाला बसत आहे।